जरा पुढे बघा. डॉक्टर समोर नाही. श्री यांचं स्वागत आहे. ही या ठिकाणी सी वर्गे सरांनी करायला. मला कल्पना आहे की आपण सगळेजण ज्यांना ऐकायला आलो आहोत, आपली उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फार वेळ मी घेणार नाही आणि ते अंतर वाढवणार नाही. आज या ठिकाणी या सभागृहात उपस्थित असलेले कोरेगाव नगरीतले सर्व मान्यवर, ज्यांच्यासाठी आपण आज इथं जमलेले ते डॉक्टर उदयजी निरगुडकर आणि या सर्व कार्यक्रमाचं संयोजन केले ॲडव्होकेट बर्गे, त्यांचे सर्व सहकारी. खरं तर आज आपला एक योग इतका चांगला आहे असं म्हणावं लागेल की श्री उदयजी निरगुडकर हे कोरेगाव नगरीत आपल्या वेळचे डायरेक्ट इंटरॅक्शन करायला आलेले. म्हणजे त्यांच्या राहणीमानावरनं साधेपणावरनं आपल्या असं लक्षात येत नाही, मात्र एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आज हे कोरेगाव नगरीत आलेत आणि एकूण विकसित भारत 2047 या विषयावरती आपलं मनोगत मांडणार आहेत. एखादा कार्यकर्ता जर का कमिटेड असेल, आपल्या कृतीविषयी आपल्या विचारांविषयी जर कटिबद्ध असेल तर किती तळमळीने तो काम करू शकतो. तर उत्तम उदाहरण आहे डॉक्टर उदयजी निरगुडकर आहेत. खरं तर डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं होतं, तुम्ही आता इथं सांगू नका, आज त्यांच्या कन्येचा वाढदिवस असतो. आधी असं ठरलं होतं की त्यांनी आज मुंबईत असायचं, त्यांच्या घरी कन्येवर वाढदिवस करायचा. मात्र हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि मी माझ्या वचनबद्धतेशी कायम कटिबद्ध राहणार हा त्यांचा निर्धार असल्यामुळं कन्येची समजूत काढली की आपण नंतर वाढदिवस करू. मात्र आज ते आपल्यात उपस्थित आहेत. उदयजी, सर्व कोरेगावकरांच्या वतीनं आपल्या कन्येला अत्यंत दीर्घायुष्य आणि आरोग्य संपन्न लाभो या आपल्याला शुभेच्छा. खरं तर मी जसं म्हणते की फार वेळ मी घेणार नाही, आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे. मात्र आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे मुद्दाम हा मुद्दा सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो, अन्यथा फार माझं औचित्य नव्हतं. पण कोरेगावकरांच्या वतीने शुभेच्छा देताना माझ्याही शुभेच्छा तर आहेत, कारण माझ्या आई बाबाला आमचं गाव इथलं कटापूरच आहे, त्यामुळं मी पण कोरेगाव तालुक्यातलंच आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण उदयजींना विनंती करतो त्यांनी उद्बोधित करावं. धन्यवाद. या कार्यक्रमाचे संयोजक अमोल बुतकर आणि त्यांचे सर्व सहकारी, सन्मित्र अमित कुलकर्णी आणि महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे आमचे पाटील आणि समस्त कोरेगावकर, माझ्या आता ओळखीत असं सांगितलेलं आहे की मी बाय एज्युकेशन आय एम अ सेफॉलॉजिस्ट. सेफॉलॉजिस्टचा अर्थ निवडणुकीचं अंदाजशास्त्र. खरं तर अशा व्यक्तीला या काळात बोलवल्यानंतर विकसित भारत याविषयी बोलायला लावायचं म्हणजे जरा जास्तीच झालं. खरं तर तुमची अपेक्षा असणार आणि ती काही गैर नाहीये. ती खरं तर मी अबकी बार 400 पार याच्यावर बोलणं अपेक्षित असेल तुम्हाला की खरोखरच हे होणार का, किंवा महाराष्ट्रात काय होणार, किंवा त्या लढतीत नेमकं काय होणार. ती लढत म्हणजे बारामतीची, हे वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. बट आय एम नॉट हिअर फॉर वन इलेक्शन. मी एका निवडणुकीचं बोलायला इथे आलेलो नाही. 2029च्या निवडणुकीचं इथे बोलायला आलेलो नाही. दिस इज मोर सिरियस. हे अधिक गंभीर आणि चिंतनाचं आहे. ते महत्वाचं आहे तुमच्या घरातल्या मुलाबाळांसाठी, भविष्यासाठी, तुम्ही जगलेल्या आयुष्याविषयी. याचं कारण अलीकडच्या काळात मी एक ट्रेंड बघतोय आणि तो ट्रेंड असा आहे की आपल्याला आउटसोर्सिंगची सवय लागली. हळूहळू एक मानसिकता लागते
आणि ती अंगवळणी पडली हे आम्हाला कळत सुद्धा नाही. ती मानसिकता अशी आहे की आपल्याला तब्येत चांगली पाहिजे असेल तर आपण जिमचे पैसे घालतो. मग तब्येत उत्तम 6 पॅक ऍप करायची जबाबदारी त्या जिम मालाची असते. दिवसभर आपण काय करतो याच्याशी त्याचा काही संबंध नाही. मुलांना चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर आपण त्यांना शाळेत घालतो. मग त्यांना चांगले मार्क पडायची जबाबदारी त्या शाळेची आहे, आपलं काहीच नाही. आपण आजारी पडलो, उपथ्य केलं तर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतो की हे पथ्य पाळा. आपण म्हणतो डॉक्टरकडे आलोय म्हणजे मला बरं करायची जबाबदारी डॉक्टरची आहे. म्हणजे तुम्ही वेडावाकडं खाणार, वेडावाकडं राहणार आणि नंतर एका गोळीने एका इंजेक्शनने डॉक्टर बरं करावा अशी अपेक्षा असते. दिस इज आउटसोर्सिंग मेंटॅलिटी. जशी आपल्या घरामध्ये पोळ्या करायला एखादी आपण व्यक्ती ठेवतो तसंच आपण राज्य चालवायला 5 वर्ष राजकारणी ठेवतो आणि एकदा त्यांना निवडून दिलं की आपण म्हणतो की बाबा नाऊ इट्स युअर जॉब. मग त्यांचं काम नाही आवडलं तर आपण म्हणतो नाही आता आम्ही दुसरी निवडू. हे असं होतच असतं. स्वतंत्र भारताची पहिली लोकसभेची निवडणूक 1952 झाली, दुसरी 57 झाली अटल बिहारी वाजपेयी बलरामपूरमध्ये. 62ची निवडणूक ही नेहरूंची अखेरची निवडणूक होती. त्यावर ढग जमले होते ते चीनच्या आक्रमणाचे. 67च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती 2 पंतप्रधानांच्या अकाली निधनाची आणि काँग्रेसच्या संभावित फुटीची. दॅट वॉज 1967. 71च्या निवडणुकीला ग्रहण लागलं होतं ते पाकिस्तानच्या आक्रमणाचं. निवडणुकीच्या निकालानंतर आक्रमण झालं. 77च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाची आणि 18 महिन्याच्या आणीबाणीच्या कालखंडाची. 79च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती अटल बिहारी वाजपेयींच्या कविताची, क्षमा करो बापू सपने न हुए साकार, जेपी हमें क्षमा करो, जनता पक्षाचा फसलेला प्रयोग. आणि दॅट्स द कमबॅक ऑफ इंदिरा गांधी. 84 साली इंदिराजी गेल्या त्याची पार्श्वभूमी 85च्या निवडणुकीला होती. राजीव गांधींनी त्यांच्या आयुष्यात एकमेव निवडणूक जिंकली आणि ती 1985ची. याचं कारण 89ला ते निवडणूक हरले आणि 91च्या निवडणुकीमध्ये 89ला व्ही पी सिंग आले. ज्यांनी मंडल आणि त्याच्यानंतर आरक्षण हा सगळा मार्ग आपल्याकडे खुला केला त्याच्या बेनिफिशियरीच्या एकाच्या घरी जरी मला तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंगांचा फोटो दाखवला तर मी काही हरायला तयार आहे. नियती कशी असते बघा. हेतू आणि कृती यांच्यामध्ये अंतर असलं की हे असं घडतं. पण आरक्षण 10 वर्षात गेलं पाहिजे अशा स्वरूपाचं विधान करणाऱ्या, समाजाच्या खरोखरच्या उत्थापनासाठी काम करणाऱ्या आंबेडकरांचा फोटो आज दलित तर सोडाच इतर अनेक सवर्णांच्या घरात तुम्हाला दिसेल. हा फरक आहे. 91ची निवडणूक हाफ वे असताना राजीव गांधी यांची हत्या झाली. उर्वरित 2 फेऱ्यांमध्ये काँग्रेसला फायदा मिळाला आणि पहिल्यांदा बगैर फॅमिली असं एक 5 वर्षाची टर्म पंतप्रधानाला मिळाली. त्याचं नाव नरसिंहराव आणि फायनान्स मिनिस्टर वर मनमोहन सिंग. पुढे याचा मी उल्लेख करेनच. मग 96ला वाजपेयी, 98ला वाजपेयी, 99ला वाजपेयी, 8 वर्षाची पंतप्रधानांची कारकीर्द. 2004ला फक्त 7 उमेदवार कमी आले त्यामुळे भाजपची सत्ता गेली. 138 जागा, काँग्रेसला 145 जागा. काँग्रेसची मिलीजुली सरकार आली. 2009 साली रिपीट झाली. 2009च्या निवडणुकीमध्ये कुठेही मनमोहन सिंगांनी प्रचार केला नाही कारण तेव्हा त्यांची बायपास झाली. आणि नंतर 2014, 19 आणि आता 24. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय ऍज अ सेफॉलॉजिस्ट आय कॅन टेल यू
की या कुठल्याही निवडणुकीत 50% संसद सदस्य नंतरच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत. गेट दिस व्हेरी प्रॉपरली करेक्ट. 543 जे खासदार आता होते संसदेत, त्यातले 50% खासदार आता पुन्हा तुम्हाला संसदेत दिसणार नाहीये. एक तर त्यांना पक्ष तरी तिकीट नाकारतो, किंवा पक्षानं तिकीट दिलं तर लोक तरी नाकारतात. किती व्हायब्रन्सी आहे बघा आपल्या इलेक्शन. आणि आपण म्हणतो की दिस इज अ फ्लॉड डेमोक्रेसी. एक अपाहिज डेमोक्रेसी आहे. ती खरोखरच अपाहिज आहे का विचार करा. पण तरी आपण आउटसोर्स करत असतो, हा मुद्दा माझा लक्षात ठेवा. आणि मानसिकता अशी इतकी घनघोर झालेली असल्यामुळे आपल्याला एका गोष्टीचा विसर पडतो. राजेशाही होती तेव्हा यथा राजा तथा प्रजा. जसा राजा होता तशी प्रजा असायची. आणि लोकशाही आल्यानंतर ती डेफिनेशन बदलली आणि ती डेफिनेशन आहे यथा प्रजा तथा राजा. त्यामुळे जर तुमचे राजकारणी निवडून आलेले उमेदवार हे जर मी जी काही विशेषणं लावायची ती लावा तसे असतील तर त्याचा अर्थ समाज ती जी विशेषणं ती इकडे लावा. कारण ते समाजातच आलेले आहे, ते राजकारणात आलेले नाही. इतक्या देशांचा प्रवास त्याने आता खरं सांगितलं, 60-65 देशांचा प्रवास तर त्या अमेरिकेलाच 86 वेळा मी गेलोय. मला एक देशांचा अभ्यास केल्यानंतर गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे असं कधीच होत नाही की सामान्य माणूस मोठा आणि देश छोटा ना, कधी नाही. किंवा सामान्य माणूस छोटा आणि देश मोठा असे कधी होत नाही. देश मोठा केव्हा होतो? जेव्हा सामान्य माणूस मोठा होतो. आणि देश छोटा गुलाम केव्हा होतो? जेव्हा सामान्य माणूस खचलेला, धैर्य नसलेला, चमक नसलेला असतो तेव्हा होतो. मग जर त्याच समाजाला आउटसोर्सिंगची सवय लागली तर त्याचं पतन अटळ आहे. आणि हे जर होऊ नये अशी आयोजकांची इच्छा असेल तर मग ते या क्षेत्रात कोणीतरी जाणकार शोधतात. आणि कधी कधी तो शोध माझ्यापर्यंत येऊन थांबतो. म्हणून भूतकरांनी मला इथे बोलावलं. दॅट्स व्हाय आय एम हिअर टॉकिंग टू यू. त्यामुळे याचा निवडणुकीशी काही संबंध नाही, पण निवडणुकीपेक्षा शतपटीने मोठा संबंध आहे. काय ते आपण सांगू आता. मग अशा सूत्रावर येतो, समाज मोठा तर राष्ट्र मोठं. उदाहरण देतो. पहिले आपण समाज छोटा की राष्ट्र छोटं झालं याचे उदाहरण बघूया. 1757 साली रॉबर्ट क्लाइव्ह, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शिपाई, त्याच्या नेतृत्वाखाली 3000ची फौज एका बाजूला, ज्यांच्याकडे सर्व शस्त्रास्त्र होती, आणि दुसरीकडे सिराजुद्दौलाची एकदेशीयांची फौज 50,000ची, यांचे युद्ध झालं. आणि 3000 शिपायांनी 50,000च्या फौजेचा पराभव केला. अघटित होते. रॉबर्ट क्लाइव्ह नंतर मिरवणूक काढली. ती मिरवणूक बघायला दोन्ही बाजूला जी लोक उभी होती ती संख्या इतिहासकार लिहून ठेवतात 1,00,000 लोकांची होती. प्रश्न असा येतो की त्या 1,00,000 लोकांनी खाली पडलेली दगड जरी उचलून डोक्यात घातली असती तरी आपण जिंकलो असतो. आपण जिंकलो नाही. कोणी दगड उचललाच नाही. कारण माणसं, त्यांची मनं खचलेली, पिचलेली होती. धैर्य नव्हतं, अभिमान नव्हता, सुसूत्रता नव्हती. सामान्य माणूस एकवटलेला नव्हता. सामान्य माणूस छोटा गुलाम ठरला, राष्ट्र गुलाम झालं. नंतर 1818ला पेशवाईचं अखेरचं युद्ध झालं आणि फायनली युनियन जॅक इंग्लंडचा इथे फडकू लागला. बरोबर आहे. राष्ट्र छोटं झालं, गुलाम झालं, कारण लोक गुलाम झाले. गुलामाच्या मानसिकतेची होती. आता आपण राष्ट्र मोठं कारण लोक मोठी याचं उदाहरण बघूया. एक उदाहरण इथलं बघू आणि एक उदाहरण परदेशातलं बघू.
आपल्याकडे 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1689ला अनन्वित हाल सहन करून छत्रपती संभाजी महाराज यांनी हौतात्म्य स्वीकारलं. त्यानंतर लगेच राजाराम राजे गेले आणि पुढची 27 वर्ष इथल्या या 3.5-4 जिल्ह्यातल्या मराठ्यांनी अफगाणिस्तान पासून तुंगभद्रेपर्यंत खाली पसरलेल्या राज्याच्या एका क्रूर शासकाला इथं झुंजवत अडकवत ठेवलं. त्याचं नाव औरंगजेब. जगाच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण नसेल की फॉर गुड 27 इयर्स 27 वर्ष एका निर्णायकी समाजाने एका पाशवी राजसत्तेला इतकं झुंजवत ठेवलं नाही तर औरंगजेबाला इथे गाडलं. औरंगजेब कधी परत जाऊ शकला नाही एकदा दक्षिणेत आल्यावर. याला म्हणतात तेज. ते समाजाने दाखवलं. ते आहे म्हणूनच आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि ते वाक्य लक्षात राहतं, न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. माणसं मोठी झाली, देश मोठा झाला. ती प्रेरणा होती. दुसरं उदाहरण परदेशातलं घेऊया. इंग्लंड मधलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या जर्मन फौजांनी धुमाकूळ घातला युरोपामध्ये आणि ते डंकर्क पर्यंत येऊन पोहोचले आणि जोरदार बॉम्बार्डिंग चालू केलं आणि त्याचे पडसाद पार लंडन पर्यंत आले आणि खूप मोठ्या प्रमाणात लंडन मध्ये त्यांनी बॉम्बिंग केलं. लंडन उद्ध्वस्त व्हायला आलं आणि त्यावेळेला ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की हे आपण सहन करू शकत नाही आहोत, तेव्हा आपण शरणागती पत्करली पाहिजे. त्याच्यासमोर घुटणे टेकली जाय. तेव्हा पंतप्रधान होते चर्चिल. त्यांच्यासमोर प्रश्न आला काय करायचं. ते राजाकडे गेले. कोण राजा? त्याच्या क्वीन एलिझाबेथ II, तिचं आता निधन झालं, लॉंगेस्ट सर्व्हिंग क्वीन ऑन द अर्थ. तिचे वडील. त्यांना त्यांनी सांगितलं की हे असं आहे आणि माझ्यावर दबाव आहे की आपण शरणागती पत्करली पाहिजे, आपण गुलाम राष्ट्र झालं पाहिजे. राजाने त्याला प्रश्न विचारला, हे असं नाही केलं तर काय होईल? काय होईल म्हणजे काय? माझ्यावर अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळ आणेल आणि मला पंतप्रधान म्हणून काढून टाकतील. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून निवडलं कोणी? मंत्रिमंडळाने का तुम्हाला मतं दिली जनतेने? आणि नाही, मला निवडलं जनतेने. मंत्री म्हणले सो सिंपल, तुम्ही जनतेकडे जा आणि जनतेला विचारा की आपण माघार घ्यायची का, शरणागती पत्करायची का. चर्चिल तिथून उठले. डाव्या खिशामध्ये त्याच्या शरणागतीचं भाषण लिहून तयार होतं जे मंत्रिमंडळाने त्यांना लिहायला सांगितलं होतं. आणि ते लोकांना जाऊन भेटले. ट्यूब रेल्वेमध्ये गेले, मेट्रोमध्ये. लोक एकदम चाट पडले, अरे ब्रिटनचा पंतप्रधान एकदम. त्यांनी विचारलं काय करू मी? लंडन बेचिराख होत आहे, मंत्रिमंडळ म्हणते शरणागती पत्करा. लोक संतप्त झाली, द्वेषाने बोलू लागली की नाही नाही, आपण कसला माघार वगैरे घ्यायची, काय नाही, आपण लढलं पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे. तुमच्याकडे कसं लढणार? आपल्याकडे शस्त्रास्त्र नाही आहेत. वी कांट फाईट द माइंड ऑफ जर्मन्स. ती एक म्हातारी बाई होती. ती म्हणली की लढूया मग आपण. माझ्या घरी फळं कापायची सुरी आहे स्वयंपाकघरात. काय रिझॉल्व आहे बघा. चर्चिल घरी आले. ते भाषण फाडून टाकलं, नवीन भाषण दिलं की जे त्यांनी दुसऱ्या दिवशी ब्रिटनच्या रेडिओवरून अख्ख्या देशाला संबोधित करून सांगितलं. आणि दॅट इज टुडे, इव्हन टुडे, इतक्या वर्षानंतर कोणाही राजकारणाचं आपल्या राष्ट्राला केलेलं वन ऑफ द फायनेस्ट स्पीच ऑफ मोटिवेशन, प्रेरणादायी व्याख्यान म्हणून ते आजही लक्षात ठेवलं जातं. काय म्हणाले चर्चिल? चर्चिल म्हणाले की हे सगळं असं बेचिराख होतंय हे सत्य आहे, पण याचा अर्थ ब्रिटन शरणागती पत्करणार नाही. ब्रिटन लढेल शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या थेंबापर्यंत, जमिनीवर लढेल, समुद्रावर लढेल, समुद्राच्या तळाशी जाऊन लढेल, वेळ आली तर अवकाशातून लढेल. नष्ट झालो तर आमच्या पुढच्या पिढ्या परदेशातून जातील, पण आम्ही आमचा झेंडा कधीही खाली पडू देणार. त्यांच्या प्रेरणादायी अशा वक्तव्यांनी वातावरण बदललं.
ब्रिटन पेटून उठलं, दुसऱ्या महायुद्धाचे रंग पालटले, हिंदी शिपायांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं, जपानवर बॉम्ब पडले, सगळी समीकरणं बदलली आणि हिटलरच्या फौजा माघारी घेऊ लागल्या आणि पुढे हिटलरचा त्यात अंत झाला. अर्थात इंग्लंड विजयी झालं, एक मोठी विजयाची सभा झाली, सगळ्यांनी चर्चिलवर स्तुतीसुमनं उधळली की काय ते भाषण, काय ती चेतना, प्रेरणा, हे सगळं तुम्ही केलं. ती नवचेतना मिळाली तुमच्या सिंहगर्जनेमुळे. चर्चिल उत्तरा देखील बोलायला उभे राहिले आणि म्हणले की मी जी केली ती सिंहगर्जना नव्हती, मी केली ती फक्त गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर धैर्य दाखवणारा ब्रिटिश समाज आहे, वो मेरे साथ खडा हुआ. जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो तेव्हा राष्ट्र उभं राहतं. उदाहरण आहे तुमच्यासमोर. मग जर त्याच सामान्य माणसाला सगळ्याच गोष्टींची आउटसोर्सिंगची सवय लागली असेल तर काही कठोर प्रश्न आणि काही चिंतन करणं हे कर्तव्य ठरतं. म्हणून मागचे काही दिवस मी हे बोलत हिटतोय, कारण आता लोकांची रिसेप्टिव्हिटी सर्वात जास्त आहे आणि आत्ताच्या काळात या सगळ्या निवडणुकीच्या कॅकोफोनीमध्ये हे वेगळे विचार नक्की लक्षात राहतील म्हणून माका कळतं. लहानपणी दोन गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. 1971ला भारत पाक युद्ध झालं तेव्हा मी खूप लहान होतो, 4 वर्षाचा. म्हणजे सायरन वाजायचे मुंबईत, आणि सायरन वाजले की घरातले लाईट पटापट पटापट सगळीकडे बंद व्हायची आणि कंदिलाच्या उजेडात आई स्वयंपाक कंप्लीट करायची आणि तो मध्ये ठेवून आम्ही सगळेजण खाली बसून जेवायचो. आणि तो सायरन वाजले आणि घरातले लाईट बंद झाले किंवा लाईट ब्लॅकआउट झालं की मी खूप घाबरायचो आणि कपाटाच्या मागे जाऊन लपायचो. त्या अंधाराने मला देशभक्तीची पहिली लस होती. इफ एट ऑल नेशन इज फर्स्ट, यू आर द सेकंड. आणि दुसरं, आणीबाणीच्या वेळेला आमच्या अनेक नातेवाईकांना, शेजाऱ्यांना भरल्या ताटावर ओढून खेचून नेलेलं पोलिसांनी मी पाहिलं आणि तेव्हा एक प्रकारची चीड निर्माण झाली. आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर ते लोकशाही वाचवणं हेच मनात रुजलं. हे दोन मोठे संस्कार. पुढे शिक्षण, नोकरी या निमित्ताने अनेकदा परदेशी जायचा प्रसंग आला. प्रत्येक वेळी परत येताना मनात एक खिन्नता असायची की 90 साली माझ्या वर्गातली सगळी मुलं परदेशात गेली, 25 पैकी 22 मुलं परदेशात गेली, तसं मी का नाही गेलो? त्याची समृद्धी पाहिली की हेवा वाटायचं. तिथली स्वच्छता, तिथल्या अपॉर्च्युनिटीज, मिळणाऱ्या संधी पाहिली आणि इकडे परत आलो की मन खिन्न व्हायचं. असं वाटायचं की मी चूक केली की काय. आणि हे सगळं आतापर्यंत चालू होतं. आणि या देशात एक कथ्य होती, नॅरेटिव्ह होती. ती नॅरेटिव्ह माझ्या समोर यायला लागली. म्हटलं त्यातली काही नॅरेटिव्ह आपण तपासून पाहिली पाहिजे. संशोधकाचा थोडाफार पिंड असल्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मी ती नॅरेटिव्ह, कथ्य तपासायला सुरुवात केली. त्यातलं पहिलं पॉप्युलर कथ्य होतं, देवी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आणि मग असं वाटायला लागलं की नुसतं शांततामय असं काही केलं की आपल्याला सगळं मिळून जातं. मग गणितात कमी मार्क मिळाल्यानंतर असं मला वाटायला लागलं की गणिताच्या ज्या बाई आहेत त्यांच्या सोसायटी खाली आपणही असंच बसावं उपोषणाला वगैरे, म्हणजे आपल्याला चांगले मार्क मिळून जातील. मोठा झाल्यावर मी जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा काही सणावळी जी आपण म्हणतो ती समोर आली. ती तुमच्या समोर मांडतो. सणांच्या जोड्या लावू आणि बघू बिना खड्ग बिना ढाल आपल्या नशिबात काही होतं का. 1601 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, बरोबर. 1604ला भारतात आले. पहिले तागडी तराजू घेऊन आले व्यापारासाठी, नंतर बंदुका तोफा आणल्या. महाराज पन्हाळगडावर असताना पहिल्यांदा ते युनियन जॅक घेऊन तोफा मारल्या
महाराज विशाळगडावरून सुटले आणि पहिलं काय केलं असेल तर या ब्रिटिशांना अद्दल घडवली. म्हणून तो हेनरी ऑक्झंडेन 1672ला वाकून वाकून महाराजांना नजरमध्ये लाकड आधी बडवून काढला होता. मी तुम्हाला अशा करता सांगतो, हे खूप महत्वाचं आहे सगळी घटनाक्रम. मला सांगा, पहिलं स्वातंत्र्य युद्ध केव्हा झालं? भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध कोणत्या साली झालं? 1857. बरोबर आहे. आता सगळ्या तारखा नीट लक्षात ठेवा या पार्श्वभूमीवर. मला काही भाष्य करायची गरजच नाही. राणीचा जाहीरनामा कधी आला? 1858. म्हणजे 1857ला जी सशस्त्र क्रांती झाली, कारण ती सशस्त्र होती. तेव्हा काही पंचा, कोटावरती गुलाब, आकाशात कबूतर असं काहीच नव्हतं. बरोबर ना? तेव्हा तर गाईच्या चरबीचे गोळ्या होत्या. मंगल पांडे म्हणजे इट वॉज गन, बुलेट्स, फायर, ब्लड. बरोबर आहे. 1857ला ते झालं. म्हणून समाजाला थंड करण्यासाठी राणीचा जाहीरनामा आला आणि त्यात काय सांगितलं? त्याला असं सांगितलं गेलं की आता राज्य ईस्ट इंडिया कंपनीचं वगैरे काही नाहीये. आता राज्य असेल तर ते ब्रिटनच्या राणीचं आहे आणि ती उदार, दयाळू आहे. तिच्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल असं वाटलं की समाज थंड होईल. पण झालं उलटच. सशस्त्र क्रांतीचे वारे इतक्या जोरात व्हायला लागले आणि 2 ठिकाणी प्रचंड मोठे सशस्त्र उठाव झाले. त्यातला एक नामधारी शीख झालं. नामधारी शीख यांची कुका चळवळ, त्यात खूप मोठ्या प्रमाणावर हिंसा भरलेली होती. आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पुढे फंदभीतून ते पकडले गेले आणि 1879 साली त्यांना अटक झाली आणि पुढे येमेनला, एडनमध्ये त्यांची हाल करून तुरुंगात हत्या करण्यात आली. असं वाटलं की लोक शांत होतील आता, पण झालं भलतंच. वासुदेव बळवंत फडकेंनी जी चिंगारी पेटवली त्यातनं पुढे महाराष्ट्रामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांची एक फौजच निर्माण झाली आणि पिढ्यानपिढ्या मग त्या वेदीवर किती चढले याची गणतीच नाही. याच्यामुळे पुन्हा धास्तावलं ब्रिटिश सरकार आणि त्यांनी 1882 साली जे सोलापूरला गेलेले आहेत त्यांनी इथे पाहिलं असेल, तिकडे एक लॉर्ड डफरीन चौक आहे. तो जो डफरीन आहे ना, डफरीन, त्याच्या सुधारणा पहिल्यांदा आल्या. ते साल होतं 1882 आणि असं वाटलं की लोक शांत होतील. लोकांची हिंसा वाढतच चालली आणि त्याचा प्रभाव वाढत चालला. अधिकाधिक लोक सशस्त्र क्रांतीकडे अट्रॅक्ट झाले. म्हणून मग या संपूर्ण समाजाला चर्चेमध्ये गुंतवावं म्हणून एका डिबेटिंग सोसायटीची स्थापना झाली की चलो चर्चा करेंगे आपके स्वतंत्रता के ऊपर. स्वातंत्र्याची चर्चा होते. चर्चा कसली होते? गिव्ह अँड गेट आउट, दॅट्स इट. पण मी चर्चा करेंगे. चर्चा करायला एक चांगलं व्यासपीठ कुठलं तर काँग्रेस. आणि त्याची स्थापना केली ॲलन ओ यू या स्कॉटिश माणसांनी. आणि मग असं वाटलं की हे सगळं शांत होईल. 1885 साल. पण शांतता सोडूनच द्या. खूप मोठ्या प्रमाणात वंगभंगाची चळवळ पश्चिम बंगालमध्ये फोफावली आणि ती जास्त हिंसक होती. 1905 ला चरमवर गेली आणि 11 मध्ये तर त्याचा कळसाध्याय होता. म्हणून डफरीन सारखं आणखीन एक टुणटुणं वाजवलं, सुधारणांचं गाजर दिलं. त्याला म्हणतात मोर्ले मिंटो सुधारणा. आपण इतिहासात वाचलं असेल. ते आलं 1912 साली आणि असं वाटलं की आता हे शांत होईल. कसलं शांत होतंय? 1915 ते 1919 आपल्याकडे गदर क्रांती झाली आणि गदर क्रांतीने रूळ उखडणे, रेल्वे वाघिणी फोडणे, त्यातनं महसूल पळवून देणे, सरकारी बँका लूट, सरकारी खजाना लुटणे, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग त्याच्यावर पुन्हा एक गोळी 1919 साली दिली गेली. त्या गोळीचं नाव होतं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. त्या का आल्या तर त्याला पार्श्वभूमी होती गदर क्रांतीची. म्हणजे ब्रिटिशांना भीती आतापर्यंत कशाची होती? टिळक महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचा प्रभाव वाढला. मग असं वाटलं की या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नंतर हे सगळं शांत होईल. कसलं शांत होईल? उत्तर भारतामध्ये तर याची लाट पसरली.
महाराष्ट्रातल्या सशस्त्र क्रांतिकारकांकडून प्रेरणा घेऊन तिकडे चंद्रशेखर आझाद यांनी एक मोठी फौजच निर्माण केली. त्याला काकोरी कट असं म्हणतात. अनेक जणांनी त्याच्याविषयी चित्रपटात पाहिलेलं असेल. आपण 1925 पर्यंत आलेलो. 27 साली ते चरमवर गेलं. कळसाध्याय होता अक्षरशः. प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू होती. म्हणून पुन्हा चर्चेत गुंतवावं, लक्ष डायव्हर्ट करावं म्हणून एक वेगळा स्पिन दिला, याला डॉक्टरीन कथ्य दिलं, वाटायला लागलं. अर्थात राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणून काही निघणार नव्हतंच, त्यामुळे काही निघालच नाही. त्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा बंगालमध्ये आणि नंतर उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सशस्त्र क्रांतिकारी एकत्र केले आणि कारवाया सुरू केल्या. त्या कारवाया 1937 पर्यंत कळसाला पोहोचल्या. ब्रिटिश हैराण झाले. त्यांच्या क्रांतिकारकांनी हैदोस घातला. पुढे 1937 साली ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असलेल्या वीर सावरकरांना भेटायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की दुसरं महायुद्ध लवकर चालू होणार आहे. हे असं रोज रूळ उखडणं आणि कार्यकर्ते जेलमध्ये टाकणं याला काही स्वातंत्र्य म्हणत नाही. कुछ बडा सोचणं होता, अलग सोचणं होता. तुम्ही असं करा, तुम्ही परदेशात जा, यांचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी मी तुमचा कनेक्ट करून देतो, त्यांच्याशी हात मिळवणी करा, त्यांच्याकडून साधन सामग्री पाठिंबा घेऊन सैन्य गोळा करा आणि या देशावर हल्ला करा आणि ब्रिटिशांना हा क्लोज लावा. दॅट इज ओनली वे. अशक्यपणा वाटून योजना होती. पण दोन महान क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक मोठं अपील केलं, तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा. आणि बायकांनी अंगावरच्या बांगड्या पाटल्या तर सोडूनच द्या, गळ्यात ते हार तर सोडून, मंगळसूत्र सुद्धा काढून दिली आणि सांगितलं की हमें आजादी चाहिए. तो प्रभाव 1940-41 इतका वाढला की पुन्हा शांततामय आंदोलनाकडे जाण्याकरता म्हणून चले जावची घोषणा झाली 1942 साल. आणि मग त्यावेळेला आणखीन एक स्पिन समाजासमोर आलं आणि ते म्हणजे क्रिप्स योजना, लॉर्ड क्रिप्स 1943-44. आणि मग 42चं आंदोलन असं वरती पीकला गेलं आणि 46 साली ते कमी होत गेलं. त्याच वेळेला मुंबईमधून एक बातमी आली ती म्हणजे नाविक दलांनी बंड केलं, शस्त्रागार ताब्यात घेतलं, बंदुका ताब्यात घेतल्या आणि त्या ब्रिटिश सोल्जरवर रोखलेले आहेत. हा रिपोर्ट इंग्लंडला गेला आणि घाईघाईने निर्णय घेण्यात आला. हा शब्द नीट समजून घ्या. घाईघाईने निर्णय घेण्यात आला की भारताला स्वातंत्र्य देऊन टाका. आणि मग भारताची फाळणी झाली. 47 साली आम्ही स्वतंत्र झालो. आता तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी सांगतो, त्याचे पुरावे माझ्या मोबाईलमध्ये मी आणलेले आहेत. ज्यांना डाऊट असेल त्यांनी भाषणानंतर संपर्क साधा, पुरावे दाखवून देतो. आज कुठलीच गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाहीये म्हणून ताटले दिले आणि त्याबरोबर कुठल्या क्रांतिकारीनंतर कुठल्या सुधारणा आल्या हे तुमच्यासमोर मांडलं. आता हे जे नाविक दल होतं ते नाविक दल सशस्त्र होतं. कोण तो क्रांतिकारक साहित्यिक की ज्यांनी 1937 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितलं, लेखड्या मोडा आणि बंदुका हाती घ्या आणि गावागावात रायफल क्लब सुरू केले आणि तरुणांना सांगितलं की अरे आज बंदुका घेऊन तुम्ही ब्रिटिशांवर हल्ले करताय, त्याच्याऐवजी सैन्यात जा आणि ऑफिशियली बंदुका हाती घ्या, त्यांच्याकडून ट्रेनिंग करून घ्या, सगळं शिकून घ्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्या बंदुका कोणावर रोखायच्या हे तुम्हाला सांगू. आणि त्यांना आम्ही माफी म्हणतो. आणि त्यांनी बंदुका रोखल्या, ब्रिटनचे धाबे धरले. कारण जो रिपोर्ट आला तो असा होता, इफ दे स्टार्ट फायरिंग नॉट अ सिंगल सोल्जर विल कम बॅक टू इंग्लंड. आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण हमने क्या सीखा? बिना खडग बिना ढाल. बरोबर आहे. आता तुम्हाला माहित नसलेली धक्कादायक गोष्ट सांग. 1918 साली या देशातले एक महान नेते बोटीने इंग्लंडला गेले. इंग्लंडच्या सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, उद्योगपती, इतर राजकारणी
पत्रकार, लेखक, विचारवंत या सगळ्यांना भेटून भारताचं स्वातंत्र्य देणं कसं गरजेचं आहे आणि तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करताय ही बाजू त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली. ते लेबर पार्टीला भेटले. लेबर पार्टीचं त्यावेळी संसदेतलं स्थान होतं 0. एकही आमदार खासदार नव्हता, एकही नगरसेवक काहीच नव्हतं. तरी त्यांना भेटले आणि परत आल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याकडनं घसघशीत देणगी आणि तेला तांबोळ्यांकडनं पैसे घेऊन त्यांनी या लेबर पार्टीला 2000 पाऊंडाची देणगी पाठवून दिली. लेबर पार्टीने त्याची रिसीट पाठवली, मागे डाउनलोड केलेली ती रिसीट आहे. आणि लेबर पार्टीने पत्र लिहिलं की आम्हाला यावर्षी जी देणगी मिळाली त्यातली 90% रक्कम फक्त तुमच्याकडून आहे आणि आम्ही जिवंत राहतोय आज ॲज अ पॉलिटिकल पार्टीज बिकॉज ऑफ यू. परंतु आता आम्ही ब्रिटिश संसदेत कोणीच नाही. जेव्हा केव्हा आम्हाला सत्ता मिळेल त्यावेळेला आम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक आणि प्राधान्याने विचार करू. आणि खाली त्याच्या खजिनदाराची सही आहे. 1946 साली दुसरं महायुद्ध संपलं. चर्चिलनी इंग्लंडला विजय मिळवून दिला, विजयी सभा झाली, त्याचा वृत्तांत मी तुम्हाला दिला. परंतु नंतर निवडणुका झाल्या. ब्रिटनची जनता म्हणली की युद्ध जिंकायला हा माणूस ठीक आहे पण देश चालवायला हा माणूस योग्य नाही. म्हणून त्यांनी अत्यंत अनपेक्षित असे धक्कादायक निकाल दिले आणि लेबर पार्टी आणि त्याचा नेता क्लेमंट ॲटली यांना निवडून दिलं. जे कोणी द क्राउन नावाची एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवरती जरूर बघा. 50 भागाची आत्तापर्यंत सिरीज आहे, त्याच्यात हा प्रसंग आहे. क्लेमंट ॲटली पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची परवानगी मागण्याकरता कथा आणि परंपरेप्रमाणे राजाकडे गेले आणि राजाला त्यांनी सांगितलं की अरे मला ब्रिटनच्या जनतेने निवडून दिलंय, आता मला पंतप्रधानाची शपथ घ्यायची आहे, तुम्ही परवानगी द्या. राजाला इतका शॉक बसला होता चर्चिल आणि त्यांचे पक्ष पडल्याचा की काही बोललंच नाही राजा. आणि एक वृक्षपणे म्हणला हो मी रेडिओवर ऐकलं तुम्ही निवडून आलाय. आता या क्लेमंट ॲटली म्हणजेच लेबर पार्टीने पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर तो भारताच्या स्वातंत्र्याचा. मग 1918 साली दूरदर्शीपणे त्यांना जिवंत ठेवणाऱ्या क्रांतिकारक नेत्याला याचं थोडं तरी चारणे तरी तुम्ही द्याल की नाही बाबांनी. याचं नाव कधीच समोर येत नाही. याचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्या कोणाला ती रिसीट आणि ते पत्र बघायचं असेल ब्रिटिश आर्काइव्हला डाउनलोड करून आणलेलं आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ही जी कथ्य होती ती कथ्य आपण तपासलीच नाही. कोरोना काळातली कथ्य होती, नंतरच्या काळातली अनेक कथ्य, आर्थिक कथ्य. या देशात बेरोजगारी पसरली आहे, हा देश काय डेमोक्रेसी खतरे में है असं एक कथ्य. सगळ्याचा समाचार पुढच्या 10 मिनिटात घेणार आहे. तरच 1947ची पार्श्वभूमी तयार होईल व मानसिकता बनलीची. मग हा देश असा गरीब का असं मला वारंवार परदेशात येताना वाटायचं. त्या कथ्याचा मी शोध घ्यायची सुरुवात केली. तो आर्थिक अँगलनी घेतला आणि नंतर मानसिक अँगलनी तर मगाशी मी सांगितलं माणसं छोटी झाली की देश छोटा होतो. हम गुलाम बन गए तो राष्ट्र गुलाम बन गया. या गुलामीची काय किंमत मोजली माहिती. त्यावेळी 1757 साली 1 लाख भारतीयांनी दगड उचलून मारले असते तर आम्ही जिंकलो असतो, पण ते केलं नाही. त्याची काय किंमत होती. 1818 सालच्या युद्धाला जातीयतेचा रंग लावून आम्ही तो हरलो, त्याची काय किंमत आहे माहितीये. पुढे जे मी आकडे सांगणार आहे ते माझे नाहीये, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आकडे आहेत वेबसाईटवरचे. आणि ते फक्त एकटा मी कोट करत नाहीये. माझ्या आधी अनेक वेळा असंख्य भाषणातून भारतात, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये ज्यांचे इंग्रजी तुम्हाला समजायला अतिशय सोपं वाटतं अशा शशी थरूरनी पण सांगितलेले आहेत. त्यामुळे जर प्रश्न विचारायचे असतील तर पहिले थरूर साहेबांना विचारा, मग ब्रिटिश विद्यापीठाला विचारा, मग मला विचारा. त्यांनी दिलेले 2 आकडे तुम्हाला सांगतो. 17व्या शतकामध्ये जागतिक व्यापारातला भारताचा हिस्सा 25%, 25%. दिस इज नॉट बाय डॉक्टर उदय निलुंकर.
दिस इज बाय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. आणि 1947 साली जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो आकडा 25% 4% आला, 4%. तो लूट नहीं आए थे, तो लूट के चले गए. 1852 साली 57 साली काहीतरी ब्रिटनमध्ये मेट्रोचं, लंडनमध्ये ट्यूब रेल्वेचं काम सुरू झालं तेव्हा त्याचा अवाढव्य खर्च पाहिल्यानंतर टीका व्हायला लागली, त्याच्यावर एडिटोरियल यायला लागली, अग्रलेख यायला लागले, चर्चा व्हायला लागली की हे पैसे येणार कुठून. तेव्हा सांगितलं गेलं नॉट टू वरी, हे पैसे भारतातून येणार आहेत. आणि ही लूट कितीची होती माहितीये का? 150 वर्षाची. लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई है भाइयों. 45 ट्रिलियन डॉलर माझा आकडा नाही, हा ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आकडा आहे. आता तुम्ही म्हणाल की मिलियन, बिलियन, ट्रिलियन, डॉलर, पाऊंड कळत नाही आम्हाला. समजावून सांगतो. कंपॅरेटिव्ह तुलना दिली, मेरी कमीज उसकी कमीज के सफेद कैसे की लगेच कळतं. आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतर आमची अर्थव्यवस्था 4.5 ट्रिलियन डॉलरची आहे आणि आमची लूट झाली 45 ट्रिलियन डॉलरची. म्हणजे आज जर तुमचं घरदार, सोनं नाणं सगळं विकून तुमची नेटवर्थ 1 कोटी असेल तर ती 10 कोटी असायला पाहिजे होती. आता कळलं किती लुटलं गेलं ते. मेरा मसला वो नहीं है, अरे वो तो लूटने ही आए थे भैया, वो तो थोड़ी चैरिटी करने आए थे तुम्हारे यहाँ. उसके बाद क्या हुआ? उसके बाद तो तुम्हारा सरकार था. त्यावेळी 15% साक्षरतेचा दर होता, 60-70% भारत दारिद्र्य रेषेखाली होता आणि 85% ग्रामीण भागात होता. पण याच ग्रामीण भारताने 17व्या शतकामध्ये 25% मार्केट शेअर घेतला होता. म्हणजे याचा अर्थ इथल्या माणसाला ती गुणवत्ता आणि प्रॉडक्ट बनवायची किल्ली सापडलेली होती. अँड द हिस्ट्री सेज की 84 देशांशी आमचा अर्थव्यवहार होता जागतिक बाजारपेठेत, आणि त्या नाण्यांची वटणावळ जे करायचे त्यांना आज आम्ही नाणावटी म्हणतो. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 47 साली 4% असणारा आमचा शेअर सगळ्या पॉलिसी चुकल्यामुळे 4% 1989 साली जागतिक व्यापारातला आमचा हिस्सा 4% 0.4% पर्यंत घसरला. और इन 40 सालों में आमचं दरडोई उत्पन्न दरवर्षी 1.1% वाढलं. म्हणजे दरवर्षी 1 रुपया, 100 रुपये पगार असेल तर 1% वाढलं. इन रिअल टर्म्स आमची लोकसंख्या 2.2 इतक्या प्रचंड रीतीने वाढली. आम्ही दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया किंवा युरोपातले 4 देश पैदा करायला लागलो. नो प्लॅनिंग. आणि अर्थव्यवस्था 3.3% वाढली. आता तुम्हाला 3.3 जास्त का कमी? पुढचे 2 आकडे सांगतो, मग बघा. सगळं आकड्यांवर आधारित आहे. उदय निंबूकर आवडतो का ना आवडतो यावर वाद होईल, पण माझी ही जन्मतारीख आणि हे माझं आधार कार्ड यावर वाद होईल का? त्याच काळामध्ये 40 वर्षात आशिया खंडातले इतर देश 4.5% वाढले. प्रगत राष्ट्र युरोपाबाहेरची जी होती ती 5.5% वाढली, आणि जी आज आपण श्रीमंत राष्ट्र म्हणतो ते 6.5 आणि 7% वाढले. तो हमने ऐसा क्या किया था कि हम 3.3 पे अटक के बैठे 40 साल. आणि एका नाहिरे वर्गात आमचा जन्म झाला. हे नाही ते नाही, PL 480चा गहू खाल्ला. सगळं सरकार करणार, प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप संपवली. 17 सेक्टर्स इंडस्ट्रियल पॉलिसीनी 1956 साली प्रायव्हेट सेक्टरला प्रदान केली, करायच्या ऐवजी सरकारला प्रदान केली. आणि ज्या उद्योजक समाजाने एक काळ 25% मार्केट शेअर घेतला होता त्यांना फक्त सरकारी नोकरी, हे मेकॉले पुत्राचं शिक्षण गळे उतरवलं गेलं, क्योंकि उन्हें गुलाम चाहिए थे.
त्याचा परिणाम काय झाला माहितीये? आयुष्यात जर आपल्या समाजाचा अभ्युदय करायचा असेल तर एकमेव मार्ग तो म्हणजे सरकारी नोकरी. आता कळलं आरक्षणाचे भांडणं का चालले आहेत ते. कारण त्या व्यतिरिक्त अभ्युदय होतो, विकास होतो यावर विश्वासच नाही. ज्या समाजाने 25% मार्केट शेअर घेतला तो समाजच छोटा झाला. मग या अशा मागण्या आल्या आणि इतकी वाईट परिस्थिती आली की $20 बिलियन कर्ज $80 बिलियन जाऊन पोहोचलं. दारात कोणी पैसे द्यायला उभं करेना, पत घसरली. इंडियन करन्सी वॉज रिडिक्युलसली लो. देशात पेट्रोल खरेदी करायला उद्या पैसे नाही अशी स्थिती आली आणि मनमोहन सिंग बिकेम द प्राईम मिनिस्टर. या देशावर खरोखरच परमेश्वराची कृपा आहे. Had it been any other prime minister, I don't think we would have survived. त्यांना अंदाज आला. पहिले त्यांनी काय केलं तर लायसन्स राज रद्द केलं. या पूर्वीच्या लायसन्स राजनी तुम्हालाच फक्त लायसन्स मिळालं स्कूटर बनवायचं, मग ते तुम्ही पुराशी कवटाळून बसलात. ह्या सगळ्यांकडे विकत घ्यायला पैसे आहेत पण तुम्हाला एवढीच बनवायची परवानगी. मग हे 10 वर्ष थांबतील आणि तुम्हाला ऑन मनी देतील आणि ते ऑन मनी मग पक्षाला निवडणूक जिंकायला उपयोगी पडते. अशी गोळीबंद व्यवस्था 40 वर्ष सुरू होती. एका दिवसात लायसन्स राज गेलं. भारतीय रुपयाचं आणखीन अवमूल्यन केलं. इम्पोर्ट कठीण केले, एक्सपोर्ट सोपे केले आणि देश उदारीकरणाच्या दिशेने, खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करायला लागला आणि जी सेक्टर्स प्रायव्हेट सेक्टरला बंद होती ती ओपन अप केली गेली. ऍज अ रिझल्ट 90च्या दशकामध्ये आम्ही 3.3 वरून 4, 4.5, 5, 5.5% वाढायला लागलो. 4-4.5% आलो तेव्हा. थँक्स टू नरसिंहराव. इट इज व्हेरी थॉटफुल की आपण त्यांना परवा या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न दिला. या देशात संगणक आणायचं निसंशय सगळं श्रेय राजीव गांधींना, यात काही शंकाच नाही. पण त्या संगणकाची इंडस्ट्री कोणी बनवली तर ते श्रेय तुम्हाला वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांना द्यावं लागेल, जे पहिले IT मिनिस्टर. ही सॉ टू इट की IT बिकम्स द फ्रंट पेज न्यूज. त्या काळातली वृत्तपत्र काढून बघा. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदू, ट्रिब्यून, डेक्कन क्रॉनिकल, लोकसत्ता, भारत टाइम्स, फ्रंट पेजला IT इंडस्ट्रीची बातमी. अँड द स्टोरीज ऑफ फ्रेडी कोहली, असीम प्रेमजी, नारायण मूर्ती स्टार्टेड बिकमिंग टॉक ऑफ द टाउन. आणि त्यांनी कॉम्प्युटर याचा उद्योग बनवला आणि ती भारताची पहचान बनली, ओळख बनली जागतिक बाजारात. 2 उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. पहिलं उदाहरण माझ्याच बाबतीत घडलं. आज जी काही थोडीफार समृद्धी आहे मला, ती योग्य वेळी योग्य ठिकाणी IT इंडस्ट्रीत गेलो म्हणून आहे. मी काही फार केलं असं नाही. आम्ही बरोबर नारळ पडायच्या वेळी हात धरून उभे होतो. हातात सोन्याचा नारळ पडला IT इंडस्ट्रीचा. त्या सगळ्या गरड्यातून वाट काढत काढत एक जर्मन माझ्यासमोर आला. तरी त्याचा लॅपटॉप माझ्यासमोर धरला आणि मला म्हणला की हा चालत नाहीये, दुरुस्त कराल का? तर मी काय हार्डवेअर एक्सपर्ट नाहीये. म्हटलं बघू प्रयत्न करून. थोडा वेळ खटपट केली आणि लक्षात आलं की येस, हे सॉल्व्ह झालं. मी त्याला म्हटलं बघ चालू झाला. तो खुश झाला. तो म्हणला कॉफी पिणार का? तर $1 खिशात न काढता जर फुटतात कॉफी देत असेल तर आपण नाही कशाला म्हणून. चला आम्ही गेलो. त्याची बॅग जिथे ठेवली होती तिथेच वेंडिंग मशीन होतं. त्यांनी 2 कॉईन टाकली. कॉफीचे मग हातात आले. गुटखा घेता घेता मी त्याला विचारलं, अरे इथे तुझ्याच बाजूला एक जर्मन बसलाय, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. हा रशियन आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तो चीनी आहे, त्याच्याकडे पामटॉप आहे. तो जापनीज तोंडावळ्याचा आहे, त्याच्याकडे पामटॉप आहे. आणि हे काही नसल्या माझ्याकडे एवढ्या लांब शोधून तू का आलास? तू यांच्याकडे जायला पाहिजे होतस. तो म्हणला मी तुझ्याकडे आलो याचं कारण तू भारतीय दिसलास. संगणक तुमच्या इतका दुसरा कोणाला कळला? कम्प्युटर तुमच्या इतका दुसरा कोणाला कळलाय? त्या दिवशी मी डायरेक्ट लिहून ठेवलं, IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज इंडियाज टुमॉरो. पुढे हा उद्योग इतका फोफावला की आज ती भारताची नुसती आंतरराष्ट्रीय ओळख नाही, ते आमचं चलन नाही, तर तो आमचा स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज आहे.
आणि किती आहे आकडे देतो. आता मी तुमच्याशी बोलत असताना या देशातल्या एकूण 140 कोटी लोकांपैकी 55 कोटी लोक ऍक्च्युअल श्रमशक्ती आहे. दॅट मीन्स दे वर्क. त्याच्यामध्ये काही लोक शेतीत काम करतायत, काही लोक टेक्सटाईल मध्ये काम करतायत, काही मासेमारी करतायत, काही शिक्षणात आहेत, काही सरकारात, असे सगळे 55 कोटी आहेत. त्यातले 55 लाख हे IT इंडस्ट्रीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहेत. नीट आकडे आहेत, मग तुम्हाला कळेल व्हॉट वी हॅव अचीव्ड. 55 लाख लोक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत आणि त्यांचा जो सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा आकडा आहे तो आहे $135 बिलियन. आता हा आकडा किती मोठा आहे तर सौदी अरेबिया दरवर्षी जेवढं क्रूड ऑइल एक्सपोर्ट करतं तेवढाच आकडा आहे. म्हणजे सौदी अरेबियासाठी जे क्रूड ऑइल आहे, स्ट्रॅटेजिक कमॉडिटी, तेच भारतासाठी सॉफ्टवेअर आहे. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 6% ऑफ GDP खर्च करावे लागणार आहे. कॉलेज विद्यापीठात खूप फ्लेक्सिबिलिटी, ओपननेस आहे. कधीतरी NEP वर मी बोलायला येईल, आता तो विषय नाही. परंतु ह्या सगळ्यामुळे जर 55 लाख इंजिनियर्स आपण पुढच्या 5 वर्षामध्ये 1,10,00,000 नेले तर $135 बिलियन सॉफ्टवेअर $270 बिलियन पोहोचेल का नाही. आणि आपलं क्रूड ऑइल इम्पोर्ट करत असल्यामुळे इंधन म्हणून जे इम्पोर्ट बिल आहे ते $270 बिलियन आहे. त्यातलं $50 बिलियन आपण क्रूड ऑइल प्रोसेस करून एक्सपोर्ट करतो. म्हणजे पुढच्या 5 वर्षात 7 वर्षात वी विल हॅव सरप्लस ट्रेड. म्हणजे याचा अर्थ आमचं चलन शक्तिमान होईल, हमारे देश की अलग पहचान बनेगी. आणि हे केवळ एका उद्योगाने होणार आहे, तो IT उद्योग. हे आत्ताच. पण परदेशातून येताना माझ्या मनातली जी खंत होती ती खंत मात्र कायम असायची की मी या देशात उगीच राहील. आणि ती खंत अलीकडच्या काळातल्या 3 गोष्टींनी बदलली. आणि आय मस्ट टॉक अबाउट इट, कारण ती विकसित भारताची खरी सुरुवात आहे. पहिली घटना म्हणजे आमचं मंगळयान. मंगळयान एका अपयशानंतर दुसऱ्या वेळेला सक्सेसफुली मंगळाच्या सर्वात जवळच्या कक्षेत गेलं आणि तिथून महत्वाचा डेटा पाठवू लागलं. जगातल्या अनेक राष्ट्रांना न जमलेलं हे वैज्ञानिक साहस आपण यशस्वी केलं. ती जी वैज्ञानिक टीम संशोधकांची होती त्यातली न तुम्हाला माहिती असलेल्या 2 गोष्टी सांगतो. 70% वैज्ञानिक संशोधक या महिला होत्या. महिला. त्यांच्यातल्या काही जणांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा नवीनच बातमी कळली. त्यातल्या अनेकांची लग्न कुंडलीमध्ये मंगळ म्हणून होत नाही. नंतर भारताचं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर परवा सक्सेसफुली पोहोचलं, बरोबर आहे. आणि आपल्याबरोबर रशियाचं जाणार होतं. रशियाचं कोसळलं, आपलं यशस्वी गेलं. त्याही टीम मध्ये 70% संशोधक महिलाच होत्या. ज्या दिवशी ते चंद्रयान तिकडे पोहोचलं तेव्हा मी अकोले तालुक्यामध्ये होतो. आणि त्या अकोले तालुक्यामध्ये एका छोट्या गावात माझं काम होतं सरपंचाकडे. तेव्हा जाताना एक अर्धा तास आधी फक्त ते यान पोहोचलं होतं. त्या गावात 4थी पर्यंतची शाळा हो. भिंतीवर रंग फासून एक फळा तयार केला होता त्या शाळेच्या बाहेरच्या भागात. आणि त्यात बातमी लिहिली होती, भारताचे चंद्रयान दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले. मला आश्चर्य वाटतं, 3000 लोकवस्तीच्या गावात एवढ्या लगेच लिहिलं गेलं. आणि पुन्हा जमेल तसं चंद्रयानाचं चित्र काढलं. त्याच्यावरून लक्षात आलं हे मोठ्या माणसाचं काम नाही, हे छोट्या मुलाचं किंवा मुलीचं काम आहे. म्हटलं कोण आहे त्याला शोधून आणा, कारण खाली एक वाक्य लिहिलं होतं. आणि तिथे मला विकसित भारत दिसायला लागला. तो जो ऍटिट्यूड आहे ना, विनिंग ऍटिट्यूड आहे ना, आणि ते जे दगड मारायला हवे होते ते न मारल्याचं शल्य कमी झालं. तो मुलगा आला, झोपडीत राहायचा. दुसरं, त्याचे आई वडील शेतमजूर होते, निरक्षर होते.
18 विश्वघरात दारिद्र्य होतं आणि त्या मुलांनी वाक्य काय लिहिलं होतं, मी तर खिशात जेवढे पैसे होते तेवढे काढले आणि म्हटलं जा एन्जॉय कराच. वाक्य होतं, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले, आपला नाद नाही करायचा. त्याच वेळा अमेरिकेत जे आमचे मित्र होते त्यांनी चित्र पाठवली की हा क्षण सेलिब्रेट करायला ते तिथल्या पब मध्ये गेले. त्यावेळेला त्यांच्या जेवणाचं आणि ड्रिंक्सचं बिल तिथल्या बारवाल्यांनी घेतलं नाही. ते म्हणजे यू मेड अस सो प्राऊड दॅट यू लँडेड ऑन द मून. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की इथेही 70% महिलाच होत्या. हे अशा करता आहे की आपल्याकडे नॅरेटिव्ह होतं की आम्हाला काही जमत नाही, हा देश बर्बाद आहे. पत्रकारांनी तर हे फारच पसरवलेलं होतं. त्या देशात हे घडलं, महिलांनी घडवलं. आणि दुसरं, ज्या वेळेला 2020 साली इथं कोरोना पसरला, 30 जानेवारीला पहिला पेशंट केरळामध्ये सापडला आणि मार्च 24 का 27ला आपल्याकडे पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला. आणि तेव्हा माहितीच नव्हतं हा रोग काय आहे. देयर वॉज नो हिस्ट्री. थँक्स टू इटालियन डॉक्टर्स त्यांनी पहिल्यांदा ते शवविच्छेदन केलं. त्यांच्या करेजला सॅल्यूट आहे. आणि तेव्हा त्यांनी ती श्वासनलिका चिरून पाहिली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो जो विषाणू आहे, व्हायरस आहे, तो इतका डेंजरस आहे की तो प्रोटीनचं आवरण घेऊन आत येतो आणि आतमध्ये गेल्यानंतर प्रोटीनचं आवरण बाहेर टाकतो आणि नंतर त्याच्या दहशतवादाचं खरं स्वरूप बाहेर पडतं. इट अटॅक्स युअर लंग आणि त्याच्यामुळे तुमची ऑक्सिजन लेवल खाली जाते. करेक्ट. म्हणून कोरोनामध्येच वारंवार ऑक्सिजन लेवल चेक करायला लावतो. तर मला माहीत नसलेल्या गोष्टी सांगतो. म्हणजे प्रोटीनच्या आवरणात येतो म्हणजे इकडे जर पोलीस ठेवला असेल या भाषणाच्या सुरक्षिततेकरता, तर तो थोड्या वेळाने आत येऊन तुमच्या बाजूला बसतो आणि तुमचं भाषण रंगात आलं कळल्यानंतर पोलीसचे कपडे काढून टाकतो आणि दहशतवाद्यांचे घेऊन इथे सगळ्यांवर गोळीबार करतो. इट इज दॅट डेंजरस. मग हा शोधायचा कसा, याची टेस्टिंग किट आमच्याकडे नव्हती आणि व्हायरोलॉजीची एकच लॅब होती, ती पुण्यात होती. टेस्टिंग किटसाठी आपण जगात भीक मागत होतो. शेवटी चीननी पुरवली, पण तो चीनी माल तो बोगस निघाला. म्हणून 2 दिवस या देशात टेस्टिंग थांबवलं होतं. शेवटी भारतातली एक कंपनी पुढे आली आणि त्या कंपनीने फ्लॅट 30 दिवसात चीनपेक्षा कमी किमतीत तेवढ्याच दर्जाची टेस्टिंग किट तुमच्या समोर आणून दिली. इजंट इट अ मिराकल इनोव्हेशन? टेल मी. मग त्याच्यानंतर रॅपिड अँटीजन टेस्ट आली ती दुसऱ्या वेव्हमध्ये. आणि दुसरी वेव्ह अतिशय डेडली होती, कारण त्यावेळी मृत्यूचं थैमान चाललं होतं. द व्हायरस वॉज मोर डेडली. ऑक्सिजन नव्हता, मास्क नव्हते, पीपी किट नव्हतं, डॉक्टर नव्हते, नर्सेस नव्हते, बेड्स नव्हते, रेमडेसिवीर नव्हतं, काहीच नव्हतं. पण त्या काळात रॅपिड अँटीजन टेस्ट आली की नाकात ती घालायची आणि नंतर स्वॅब द्रावणात घातला की त्याचा रंग बदलला की कळायचं, 1 मिनिटात कळायचं की तुम्हाला कोरोना झालाय की नाही. ही टेस्ट जगात आपल्याला कोणीही देत नव्हतं. आपण साऊथ कोरियाकडे प्रचंड पैसे भरले आणि ती किट लाखो मागवली आणि ती जी शिपमेंट होती ती शिपमेंट आफ्रिकेला पोहोचली. आफ्रिकेने सांगितलं गबाड मिळालं काय को छोडेगी आपण. आम्ही पुन्हा तसेच ठणठण गोपाल. कोरियाने सांगितलं आता तुमचा नंबर 6 महिन्यांनी येईल, तोपर्यंत प्रोडक्शन बुक आहे सगळं. त्यावेळी पुण्यातली लॅब पुढे आली आणि त्या पुण्यातल्या लॅबनी तुम्हाला मी सांगतो अवघ्या 30 दिवसात, बरं का, अवघ्या 30 दिवसात रॅपिड अँटीजन टेस्ट डेव्हलप केली आणि ती सुद्धा साऊथ कोरियापेक्षा कमी किमतीत. आणि पुढच्या 1 महिन्यात त्याचे 50 लाख किट आपण मार्केटमध्ये टाकले. एवढेच नाही तर गरीब राष्ट्रांना आपण एक्सपोर्ट केले. त्यातली न माहीत असलेली गोष्ट सांगतो, त्याही रॅपिड अँटीजन टेस्ट डेव्हलप करणाऱ्या टीममध्ये 60% महिला होत्या. त्यातल्या काहींच्या मी मुलाखती घेतल्या. तुमच्या घरात जे प्रॉब्लेम महिलांना असतात ते सगळे तिकडे होते. नवऱ्याचा आजारपण, सासू सासऱ्यांचा आजारपण, आयत्या वेळी घरातला गॅस संपणं, मोलकरी न येणं, स्कूटरचं टायर पंक्चर होणं, हे सगळं त्यांच्या घरी तसंच होतं जसं तुमच्याकडे आहे.
आणि त्याची संशोधक टीमची प्रमुख होती, तिने तर कमाल दाखवली. ज्या दिवशी रॅपिड अँटिजन टेस्ट सक्सेसफुल झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं आणि तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. टिल द लास्ट मिनिट शी वॉज वर्किंग. हे मीडिया तुमच्यासमोर कधीच आणणार नाही, कारण पहिलं तथ्य काय आलं होतं, तर 40 कोटी भारतीय मरणार, जॉन हॉपकिन्सचा रिपोर्ट. मी तर खूप घाबरलो, कारण माझ्या घरी मी सोडून सगळेच डॉक्टर आहेत, भाऊ, बहीण, बायको, मुलगी, सासूबाई, आणि रोज ते पीपी किट घालून जायच्या तेव्हा भीती वाटायची. 4 दिवसानंतर मला मुलांनी बातमी दिली की नाही, असं काही रिपोर्ट नाहीये, जॉन हॉपकिन्सनी सांगितले हा रिसर्च आम्ही केलेलाच नाहीये. मग कोण था वो जो अफवा, हे नॅरेटिव्ह, हे पुन्हा बिना खडग बिना ढाल आहे, हा कुठलं षडयंत्र आहे? हे विकसित भारताच्या विरोधातलं षडयंत्र. आणि मग सांगितलं की भारताने लस बनवू नये, फायझरची घ्या, आणि ती उणे 40 का 50 डिग्री टेम्परेचर मध्ये मुंबईहून आणायची आणि कोरेगावला द्यायची. शक्य आहे का? आणि कृष्णा आईला जरी 7वी पर्यंत चप्पल घातली नव्हती अशा संशोधकांनी तुम्हाला 19 महिन्यात लस दिली. त्याचा चित्रपट बघा, नाना पाटेकरांनी भूमिका केली. तिथेही त्याच्या आजूबाजूला जे संशोधक आहेत त्याच्यात फक्त 2 पुरुष आहेत आणि बाकी 9 महिला आहेत. अँड नॉट ओनली दे डिलिव्हर्ड द चीपेस्ट. आणि खऱ्या वसुधैव कुटुंबकमनी आपण त्याचं पेटंट घेतलं नाही आणि संपूर्ण जगात 24 कोटी डोस आपण फुकट दिले लसमैत्रीच्या नावाने. तेव्हाही पहिलं नॅरेटिव्ह काय आलं? पहिल्यांदा वेग कमी होता लसीकरणाचा. एवढं लसीकरण, एवढ्या सगळ्या लोकांना 2-2 डोस द्यायला 10 वर्ष जातील. हो, पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही 2,67,00,000 लोकांना एका दिवशी लसीकरण केलं. त्यावेळी लक्षात आलं की ज्या इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना जर आम्ही लसीकरण करायचं ठरवलं असतं तर अवघ्या 4 ते 5 दिवसात अख्ख्या राष्ट्राला लसीकरण करून परत पाठवलं असतं. दिस इज इंडिया, हा विकसित भारत. आणि याच्याबद्दलचा अभिमान आमच्याकडे कधी नाही. याचं कारण ती लस निर्माण झाली तेव्हा काय ट्विट आली ती, वा काय नेत्यांनी मुक्ता फळं उडवली होती. ही हिंदू लस आहे. लस हिंदू आणि मुसलमान असते. एक 77 का 78 वर्षाचे नेते आहेत अपोजिशनचे, त्यांनी ट्विट केले, मी डाउनलोड करून आजही ठेवलंय. ऐतिहासिक स्मारक आहे ते विधान. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की ही लस घेऊ नका कारण यामुळे वंध्यत्व येतं. 77व्या वर्षी वंध्यत्व आलं काय, गेलं काय, तुला काय पडलं याचं? एका तरी नेत्याचा मला फोटो दाखव त्यावेळेला लस घेतानाचा. एकही विरोधी पक्षाचा नेता मला फोटो दिसला. लस सगळ्यांनी घेतली. दिस इज इमर्जिंग इंडिया. आपल्याला कोरोना काळामध्ये काय काय संशोधनं झाली तेवढी फक्त 3-4 सांगतो आणि थांबतो. आपला सगळाच समाज हा अभावातून प्रभावाकडे जातो. वेन देर इज लेस, जेव्हा साधनं वाढतात तेव्हा साधना संपते. आणि त्या अभावातून आम्ही काय निर्माण केलं? हेपेटायटिस बी ची लस कोणी घेतली नसेल तर जरूर घ्या. भारतात ती किती स्वस्त आहे. ती जी डेव्हलप केली गेली भारतामध्ये त्याची किंमत अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा 40% नाही, पटीनं कमी आहे. हेपेटायटिस बी, कॅट्रॅक्ट सर्जरी, मोतीबिंदूचं ऑपरेशन अमेरिका आणि इंग्लंडमध्ये केलं तर जेवढा खर्च येईल त्यापेक्षा भारतात 100 पटीनं कमी येतो. 30 गुणवत्ता. ओपन हार्ट सर्जरी जर भारतात केली तर 20 पट कमी किंमत लागते. तीच गोष्ट आर्टिफिशियल लिम्ब, म्हणजे अपघातामध्ये हात पाय जातात ते जर परदेशात आणले तर त्याची किंमत 30 लाख, 35 लाख, 25 लाख एवढी जास्त आहे. अहो, इथला तळेगावचा एक मुलगा आहे, नाव लिहून घ्या, प्रशांत गाडे नाव आहे त्याचं. इंजिनिअरिंग सोडून दिलं. हे कॉपी पेस्ट करून 40% मार्क त्याला मिळवायचे नव्हते. त्याला मानवाच्या वेदनेवर संवेदनेचे पूल बांधायचे होते. त्यांनी सांगितलं की मी या विषयावर काम करणार आहे कारण 2 कोटी लोकांना प्रॉस्थेटिक्स लागतात, आर्टिफिशियल लिम्ब लागतात. IIT मुंबईकडे प्रपोजल घेऊन गेला तरी त्याला बाहेर काढलं.
त्या रात्री तो IITच्या समोरच्या फुटपाथवर झोपला होता. 10,000ची फक्त स्कॉलरशिप मिळाली. जयपूर शहरापासून 8-10 किलोमीटरवर त्याला राहायला जागा मिळाली, तेवढीच परवडत होती. आणि रोज हा पट्ट्या 10 किलोमीटर चालत जायचा, 10 किलोमीटर परत यायचा आणि एक वडापाव खाऊन 1 वर्षभर राहिला. रोज फक्त 1 वडापाव आणि रात्री भूक लागू नये म्हणून गाडगाभर पाणी. आणि त्या मुलांनी 30 लाखाचं आर्टिफिशियल हात पाय किती रुपयात डेव्हलप करावं? 12,000. आणि ते घातलेला माणूस तुमच्या समोर वरतून खाली उडी मारतो आणि त्याला काही होत नाही. हे ज्याला खोटं वाटत असेल त्यांनी ते व्हिडिओ उदय निरगुडकर, प्रशांत गाडे, उदय निरगुडकर स्वयं टॉक्स ऍप डाउनलोड करून बघा. हे त्या काळातलं संशोधन आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय, आणखी 2-3 संशोधनं सांगतो वेळेच्या अभावी. एक राहुल रस्तोगी नावाचं संशोधन आहे, कोरोना काळातलं संशोधन आहे. जवळच्या नातेवाईकाला मरताना त्यांनी पाहिलं, का तर डायबिटीस मध्ये हार्ट अटॅक आलेला कळत नाही. त्यांनी एक ECG मॉनिटर डेव्हलप केला की जो कोणालाही वापरता येईल. अमेझॉनवर आज तो 4,500 रुपयाला उपलब्ध आहे आणि प्रत्येक ECGची किंमत फक्त 5 रुपये आहे. मला सांगा, व्हॉट इज दिस इनोव्हेशन? तुम्हाला अशी किती उदाहरणं देऊ? मिस्किन इंगवले, या मिस्किन इंगवलेनी एका प्रॉब्लेमवर काम करायला सुरुवात केली. या सगळ्यांना उत्तराचा भाग व्हायचा होता, प्रश्नाचा भाग नाही व्हायचा होता. दे वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ सोल्युशन अँड नॉट प्रॉब्लेम. त्या मिस्किन इंगवलेने एक समस्या पाहिली की ग्रामीण भागामध्ये वाड्यापाड्यांवर, वस्तीवर, छोट्या गावात पॅथॉलॉजी लॅब नाहीत. महिलांमध्ये ॲनिमियाचा रोग आहे, त्यामुळे मुलं ॲनिमिक जन्माला येतात. निर्जंतुक सुया आणणार तरी कुठून आणि पुन्हा रक्त टेस्ट तरी कुठे करणार? त्यामुळे त्याच्यावर डिटेक्शन नाही, त्यामुळे क्युअर नाही. या पठ्ठ्याने 2-3 वर्ष कोरोना काळात काम केलं आणि एक अफलातून इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलं. 3,500 रुपयाला उपलब्ध आहे अमेझॉनवर. त्याच्यावर फक्त फिंगर ठेवायची, 1 मिनिटानंतर बीप वाजतं आणि तिकडे तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं. एका टेस्टचा खर्च 10 रुपये. मला सांगा, हे काय आहे? हा विकसित भारत आहे. तुम्ही आता 4G किंवा 5G वापरत असाल, बरोबर आहे? 1G आणि 2G मध्ये फक्त डेटा होता, बाकी काही व्हॉइस होता, डेटा नव्हता. 3G मध्ये डेटा आला, 4G मध्ये मल्टीमीडिया आली, 5G मध्ये त्याची बँडविड्थ आणि स्पीड वाढला, 6G मध्ये तो 100 टाइम्सनी वाढणार आहे. येऊ घातलेल्या 2 वर्षानंतरच्या 6G वर आता 200 भारतीय मुलांनी पेटंट घेतलेली आहेत आणि त्यातली 3 मुलं अशी आहेत की जी मराठवाड्यातल्या पाथरवटाची मुलं आहेत. काय मागितलं हो त्यांनी? संशोधनाची संधी मागितली. आज 1200 कंपन्यांची R&D सेंटर्स मागच्या 10 वर्षात भारतात आली आहेत. इंडिया लुक्स सो डिफरंट. 15 वर्षापूर्वी हा जो मोबाईल आहे त्यातले 98-100 पैकी मोबाईल्स हे परदेशात बनायचे चीनमध्ये. आज 98 भारतात बनतात आणि ते गाव सुद्धा तुम्हाला माहिती नसेल, ते म्हणजे मनेसर, हरियाणातलं गाव आहे. एक शेवटचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर विशेषतः. महिला आपल्या रोगाविषयी बोलत नाही, खेडेगावात तर कधीच बोलणं शक्य नाही आणि ब्रेस्ट कॅन्सर विषयी तर त्याहून नाही. ते आपल्या नातेवाईक महिलेला मृत्यू पडताना पाहिलं, डॉक्टर म्हणजे लवकर आणलं असतं तर वाचलं असतं. आणणार कसं? ती बोललीच नाही कोणाला, आणि बोलली असती तरी गावात टेस्टिंग फॅसिलिटीज नाही. या पठ्ठ्याने त्यावर काम करायला सुरुवात केली आणि काही वर्षांनी त्यांनी या कोरोनाच्या काळात एक किट डेव्हलप केलं. या साईजचा स्कॅनर आहे, तो फक्त छातीवरून कोणी अंगणवाडी सेविकेने जरी फिरवला तरी त्याचा स्कॅन निघतो आणि तो स्कॅन जेव्हा केव्हा इंटरनेट कनेक्शन असेल किंवा कॅन्सर रिसर्च सेंटरला दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, पुणे इकडे पाठवायचा, ते तो बघतात आणि त्यात जर हार्ड टिश्यू कुठे दिसला तर ते ताबडतोब सांगतात या महिलेला उद्याच्या उद्या डिस्ट्रिक्ट सेंटरला बायोप्सीला घेऊन या. अर्ली डिटेक्शन इज क्युअर. लॅन्सेट नावाचं एक मेडिकल सायन्सचं सर्वात प्रतिष्ठेचं, त्यांनी या दशकातलं सर्वोत्तम संशोधन म्हणून याची नोंद केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, मिहिर शहाचं हे संशोधन आहे, नॉन इन्व्हेसिव्ह बट बेस्ट इनोव्हेशन ऑन दी अर्थ. 10 रुपयामध्ये ही टेस्ट होते. देन यू गो टू द कॅन्सर सर्जरी. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे खोटे नॅरेटिव्ह, ज्या देश प्रगती करू शकत नाही याच्यावर ही
तर चपराक आहे. हा देश आणखीन एक काय नॅरेटिव्ह आता पसरलाय, या देशात डेमोक्रेसी नाहीये. मला कळतच नाही, इतकी सर्वसमावेशकता जी या देशात मी बघतो तेवढी इतक्या बाहेरच्या देशात कुठेच नाही मला दिसत. जी लोकशाही इकडे आहे ती श्रीलंकेत नाही, म्यानमारमध्ये नाही, नेपाळमध्ये नाही, बांगलादेशमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये नाही, आणि जपानमध्ये सुद्धा काही काळ लष्करशाही होती. एक काम करा, आता कोणीही आपल्यापैकी प्रेक्षकांनी खिशात हात घालून एक नोट काढा, कुठलीही नोट सर, कुठली तरी नोट असेल तुमच्याकडे, एनी नोट, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, एक नोट काढा आणि वरती धरा. कुठली, बरोबर आहे अमितजी? एक काम करा, त्याच्या मागे ती नोट किती रुपयाची आहे हे अनेक भाषात लिहिलेलं आहे, बरोबर आहे? किती भाषात आहे? 16 भाषात आहे. चला जगातल्या सगळ्या करन्सी आता डाउनलोड करूया. मला एका देशाची करन्सी दाखवा जी एकापेक्षा जास्त भाषेत लिहिलेली आहे. दिस इज द ओनली करन्सी ऑन द अर्थ विच मे नॉट बी द बेस्ट करन्सी, पण त्यात 16 भाषात लिहिलंय की किती डिनॉमिनेशनची करन्सी आहे. आणि इतकी विविधता, साधी नोटेवर जपणारा हा देश, ज्याच्या अणुरेणूत गणतंत्र 2500 वर्षापूर्वी चाणक्याने सांगितलं, तो देश हुकुमशाही येऊ देईल का? लोकशाही जाईल का? पण नॅरेटिव्स या हुकुमशाही आहे. देशाबद्दल अभिमान वाटावा असं काही बोलायचंच नाही. एक दोन उदाहरण, एक शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. परवा मी ठाण्याला जातो, सोलापूरला बोललो होतो. आणि हा देश खूप बदलतोय बरं का मित्रांनो. परवा पुण्याला मला एका वधूवर सूचक मंडळात बोलवलं होतं. त्यांचा मला फोन आला की तुम्ही या. म्हटलं 26 वर्ष उशीर झाला तुम्हाला, थोडं आधी बोललं असतं तर बरं झालं असतं, काही फायदा तरी झाला असता. नाही म्हणजे तुम्हाला भाषणाला यायचं. हा म्हटलं असं येतो भाषण सगळ्यांना खूप आवडलं. म्हटलं हे काय चाललंय प्रकरण, आपण बघूया. म्हणून मी ऑडियन्समध्ये बसलो. एक मुलगा येत होता, त्याची माहिती सांगत होता. मुलगी येत होती, एक मुलगा एक मुलगी, आणि मग त्याचे आई वडील तिथे बसून लिहून घेत. त्यातल्या एका मुलीने माझं लक्ष वेधलं. 25-26 वर्षाची मुलगी, IT कंपनीत काम करते, 1 वर्ष अमेरिकेला होती, इकडे आली. पाणेरमध्ये स्वतःच्या हिमतीवर कर्ज घेऊन फ्लॅट घेतला होता. 2-2.5 लाख रुपये महिन्याला पगार होता. आणि तिने सांगितलं की माझं हे शिक्षण झालं, घरी असं असं वातावरण आहे, आणि माझी जीवनशैली ग्रीन आहे, म्हणजे पर्यावरण स्नेही आहे. त्यामुळे माझा जो नवरा होणारा असेल त्याची जीवनशैली पर्यावरण स्नेहीच असली पाहिजे. त्यामुळे त्याच्या जीवनशैलीचे डे टू डे यूज मधले कार्बन रेटिंग किती आहेत हे बघून ते माझ्याशी मॅच होतात की नाही हे बघीन आणि लग्न करेल. सर आतापर्यंत 36 गुरुंनी मंगळ बघत चाललो होतो आपण यार. हे नवीन आहे आणि हे उत्तम आहे. प्राची शेवगावकर अशा नावाच्या मुलींनी हे ऍप डेव्हलप केलंय, कृपया बघा. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हा सगळा विलक्षण बदलता भारत आहे. कमिंग टू द लास्ट एक्झाम्पल, मला सोलापूरला एका कॉन्व्होकेशनला बोललो होतं. पुण्यात काम होतं, पुण्यात काम केलं आणि निघालो. ड्रायव्हरला काय वाटतं सांगितलं, कोट काढून दिला. म्हणतात तू थांब इकडेच. मी म्हटलं जातो ट्रेननी. विंडो शोधली तिकिटाची. त्यांनी सांगितलं अमुक एक प्लॅटफॉर्मवर धावा, लवकर गाडी येते पॅसेंजर. धावत गेलो, अनारक्षित डब्यात शिरलो. दुपारची वेळ होती. मी तिकडे बसलो. समोर एक मुस्लिम दाम्पत्य येऊन बसलं. त्यांनी मुस्लिम कॅप आणि तिने बुरखा घातला होता. त्यांच्याबरोबर 3 मुलं होती. एक मोठी मुलगी 10-12 वर्षाची असेल. मला तिकडे पाहिल्यानंतर अनेक जण येऊन फोटो काढतायत, कोण सही घेत आहे. टीसी आला, म्हणला सर आप यहाँ किधर बैठे? आपको चलो ना सेकंड एसी में, आप डिफरेंस भर के आपको जगह दे देता हूँ. नहीं मेरे को यहीं से प्रवास करना है आज. ती मुलगी अचंब्याने बघत होती. मग चहावाला आला, तिने चहा दिला, चहाचे पैसेही घेतले. ट्रेन सुरू झाल्यानंतर ती मला म्हणते आपका फोटो क्यों ले यार इसने, इतने लोग आपका फोटो क्यों ले रहे हैं? मतलब कुछ नहीं बेटा, वो टीवी पे दिखता हूँ इसके लिए. अच्छा आप सिरियल में काम करते हो? नाही म्हटलं तेवढी वाईट वेळ नाही आलेली आपल्याला. टीव्हीवर म्हणजे सिरियल मध्ये काम करून जगायची वेळ नाही आली. मग ती म्हणली की तो फिर क्यों? तर म्हणलं न्यूज चॅनल. तिला काही कळे ना. मग वडिलांना विचारलं की तुम्ही काय करता? ते म्हणलं काही नाही, इथे म्हणे एक बेकरी आहे, त्या बेकरीमध्ये पाव वगैरे विकत घेतो आणि ते घरोघरी जाऊन टोस्ट विकतो. कितना कमाते हो? 15,000 रुपया. बीवी क्या करती है? 2 घर के बर्तन मांजती है, 2-3 हजार रुपया वो कमाती है. घर कितना बड़ा है?
140 स्क्वायर फीट का, टॉयलेट बाहर है। बच्ची क्या करती है, नगर परिषदेच्या उर्दू शाळेत शिकते। बॅकग्राऊंड मुद्दा म्हणून लक्षात घ्या, ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळत, आईने तो मोबाईल काढून घेतला, ती मुलगी फुरंगटली, मला काय बघवलं नाही, मी माझ्या हातातला मोबाईल दिला, बोले इससे खेलो। ती आई बोली नहीं ये बहुत महंगा है। कितने का है? 1.5-2 लाख का है। तो बोले अरे ये तो टूट गया तो हम भर के नहीं दे सकते। और बोला ऐसे कैसे टूटेगा, खेलो। त्या मुलीच्या हातात कोंबला, तिने पाहिला, मला परत दिला, मला म्हणली स्क्रीन पासवर्ड लॉक है, खोल के दे दो। मतलब तुम टाइप करो, तुमने ना 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 अपना पासवर्ड कभी किसी को बताना नहीं। बॅकग्राऊंड बघा काय आहे मुलीची, मी पासवर्ड टाकला, तिने थोड़ा स्क्रीन बघितला, मला म्हणली ये फलाना फलाना ऍप आपने डाउनलोड नहीं किया। म्हटलं नहीं किया। क्यों नहीं किया? 4 चौघात आयटीवर पुस्तक लिहिलेल्या माणसाची अशी लाच बरी नाही ना, आणि ती सुद्धा अशा मुलीकडून। म्हटलं नाही, टाइम नाही दिला। तुला मग करके दे दू। त्या मुलीने दुसरं स्टेशन आलं तेव्हा त्या 3 मिनिटात जे इंटरनेट मिळालं त्याच्यात तिने तो डाउनलोड केला, त्याच्यात माझे बँक डिटेल भरले आणि ते कसं वापरायचं हे मला शिकवलं। सांगा मला, थोडा वेळ ती खेळली तेव्हा मला कळलं आमच्या मोबाईलमध्ये एवढे गेम आहेत, नाही तर आम्ही पत्रकार मोबाईल मधनं फॉरवर्ड मेसेज करूनच गेम खेळत असतो। मग थोड्या वेळाने तिने तो मोबाईल मला परत दिला, मला म्हणजे अंकल ये बहुत बड़ा और हेवी है। मतलब काहे का बड़ा हेवी है, ये देख मैं एक हाथ से पकड़ता हूँ, टाइप करता हूँ उंगली से, इसलिए आपके हाथों के लिए सही है, बड़े हाथ के लिए। मैं जैसे छोटी बच्ची के हाथ के लिए बहुत बड़ा और हेवी है। अंकल मैं जब बड़ी बनूंगी ना तो मैं मोबाइल साइंटिस्ट बनूंगी और इसको आधे साइज का और डबल पावर का करके बताऊंगी। आणि आम्ही म्हणतोय हा समाज खतरे में, आम्ही म्हणतोय दे विल वोट अगेन्स्ट नॉनसेन्स। हा बदललेला समाज हेच विकसित भारताचं खरं लक्षण आहे। 1992 साली मला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळाली, एका कनिष्ठ वर्गात राहणाऱ्या शिक्षक दाम्पत्याचा मुलगा। I was to go to Brazil and spend good part of my life. I was offered a citizenship there. I came back because I thought that this is where I want to live and prosper. त्याच्या आधी मी अमेरिकेला जाणार होतो। अमेरिकेचा व्हिसा काढण्याकरता डेट मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि ती टायमिंग मिळवण्याकरता आम्हाला सांगण्यात आलं आदल्या रात्री रांग लावावी लागेल। वॉर्डन रोडला मला आठवत आहे आम्ही 4 जण त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती, ते फुटपाथवर झोपलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अपॉइंटमेंटला गेलो। ती जख्म आज भी ताजा है। अब पारी पलट गई है, अब देश बदल गया है। गेले 15 वर्ष 10 वर्ष आपण 7.5% वाढतोय। असाच जर्मनी 52 ते 82 7.5% वाढला। चीन जपान 50 ते 80 7.5% वाढला आणि 77 पासून पुढे 2007 पर्यंत चीन 9.2% वाढला। आपण गेली 15 वर्ष 7.5% वाढतोय और 5 साल 10 साल। If we maintain this 7.5, believe me, we will be a nation to walk. टेनिस मध्ये कसं असतं ना, रॉजर फेडरर आणि नदालची मॅच असते, दोघांनी 2-2 जिंकलेले असतात आणि शेवटच्या पॉइंटला बॅट उचलल्यानंतर म्हणतात की दे आर प्लेइंग फॉर अ मॅच पॉइंट। तो हा मॅच पॉइंट आता तुमच्या आयुष्यात कोरेगाव मध्ये आला आहे। इफ वी मिस इट, वी मेस इट अप। नेक्स्ट 500 years विल बी गुलाम। चलो इतना काम करें, इतनी समृद्धी लाएं की पुढच्या 5 वर्षात भारतात शिकण्यासाठी अमेरिकेमधल्या वॉशिंग्टन मधल्या भारतीय दूतावासासमोर अमेरिकन्स आदल्या रात्री विजासाठी रांग लावते। या विषयावरती डॉक्टर उदयजी निरगुडकर यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते 120 दिवसामध्ये 600 प्रयोगांचं त्यांचं नियोजन आहे। त्यातला आजचा 150वा प्रयोग आहे। तर एवढे परिश्रम घेऊन ते आपल्या कोरेगाव वासियांसाठी इथे आले, त्याबद्दल डॉक्टर साहेब आपला आभार।
त्याच पद्धतीनं साताऱ्याहून माननीय श्री अमितजी कुलकर्णी सर हे सुद्धा इथे आले, त्याबद्दल सरांचे आभार. त्याच पद्धतीनं कोरेगाव शहरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापार या सर्व क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि महिला वर्ग सुद्धा वेळ जास्त झालेला असून सुद्धा इतर थांबल्या, त्याबद्दल सर्वांचे या आयोजकांच्या मार्फत मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.